पुन्हा एकदा तुम्हाला वंदन. भाषा आणि अन्य भाषा, जो गोंधळ या दिवसामध्ये सर्वत्र चालू आहे. अनेक वर्षापासून अन्य भाषेमध्ये लोक प्रार्थना करत आहेत, बोलत आहेत, परंतु या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण येऊन या शिक्षणामुळं कित्येक वेळा लोक कन्फ्यूज झालेले आहेत. आणि मग पवित्र आत्मा पावलेल्या लोकांमध्येच गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेवटच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण, वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत येतील, परंतु जे देवाचं वचन आम्ही शिकलेलो आहोत आणि शिकलेल्या वचनामध्ये जर आमच्यामध्ये गोंधळ निर्माण होत असेल तर याचं कारण एकच आहे, आम्ही शास्त्राला जवळून ग्रहण केलेलं नाही, अभ्यास केला नाही. आणि या दिवसामध्ये अन्य भाषा म्हणजे नेमकं काय आणि भाषा म्हणजे नेमकं काय ते आम्हाला समजावून घेणं फार गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट आमच्यामध्ये जाणून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा मला असं वाटतं की तो व्यक्ती देवाचा अभिषिक्त आहे, अभिषिक्त सेवकानं सांगितलेलं वचन सत्य आहे, मग आम्ही जे आमच्या पालकाने शिकवलं, जे आम्हाला आमच्या सेवकानं शिकवलेलं आहे आणि ते अर्धवट आहे, ते चुकीचं आहे आणि त्यामुळं आता मला नव्या शिक्षणाची गरज आहे. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या लोकांनी पवित्र शास्त्रातलं शिक्षण तुम्हाला दिलं आणि आता नवीन शिक्षण कोणीतरी देत आहे, याचा अर्थ असा का एवढे वर्ष ते शिक्षण घेत आहेत, शास्त्रामध्ये घडून गेलो आणि त्यांनी 40 वर्ष शास्त्राचा अभ्यास करून एवढ्या वर्षाने एक सिद्धांत मांडला आणि मग कुणाला तरी अचानक काहीतरी नवीन प्रगट होतं आणि मग जुनं चुकीचं आहे असं होतं का? प्रत्येक अभिषिक्त सेवक, ज्या अभिषिक्त सेवकानं, उदाहरणार्थ बेनियन जर अन्य भाषेमध्ये बोलत आहे, प्रार्थना करत आहे, मग त्याच्या प्रार्थनेनं हजारो लाखो लोक बरे होत आहेत आणि मग ते अन्य भाषा बोलतात आणि कोणीतरी सांगतं वेगळ्या प्रकारची अन्य भाषा आहे. दिनाकरण अन्य भाषेमध्ये बोलतात, हे प्रार्थना करतात आणि त्यांच्याकडनं हजारो लाखो लोकांचं तारण होतं. आणि ज्या व्यक्तीच्या द्वारे अजूनपर्यंत कोणाचा उद्धार झाला नाही, उलट तो व्यक्ती लोकांना गोंधळामध्ये पाडून तो व्यक्ती जर अन्य शिक्षणाकडे वळवत आहे, तर पवित्र शास्त्र त्या ठिकाणामध्ये काय सांगतं ते आम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे. सुवार्ता नेहमी मनुष्याला, शिक्षण किंवा सुवार्ता ही नेहमी मनुष्याला सकारात्मक बनवणारी असली पाहिजे, देवाच्या जवळ ते गेले पाहिजे. मग अभिषिक्त सेवक म्हणजे नेमकं काय? जो दुसऱ्याच्या अभिषेकाला खालसा करण्याचा प्रयत्न करतो किंवा दुसऱ्याचं शिक्षण खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतो, तो अभिषिक्त सेवक असू शकतो का? एक वचन वाचूया, गलतीकराचं पत्र त्याचा 6वा अध्याय आणि त्याची 6 पासून 9 पर्यंतची वचनं आम्ही वाचणार आहोत. त्यानंतर भाषा आणि अन्य भाषेमधला फरक मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. गलतीकराचं पत्र 1ला अध्याय 6 ते 9 पर्यंतची वचनं यावेळेस आपण वाचणार आहोत. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही पण तुम्हास घोटाळ्यात पाडणार व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली आहे तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी
आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. का आतापर्यंत ऐकलेलं तुम्ही शिक्षण, आतापर्यंत सेवकानं सांगितलेलं शिक्षण सगळ्या सेवकांचं एकसारखंच आहे. प्रत्येक सेवक पवित्र आत्म्याच्या बाबतीमध्ये सेम सांगतो, तिथं कुठं कोणाचा गोंधळ होत नाही. प्रत्येक सेवक सेम अन्य भाषा बोलतो, तिथं कोणाचा गोंधळ होत नाही. आणि ते लोक देवाच्या जवळ जातात. परंतु पौल म्हणतो याच्यापेक्षा कोणीतरी वेगळी सुवार्ता सांगितली. मग ती स्वर्गातल्या देवदूतांनी जरी येऊन तुम्हाला या पृथ्वी तलावर सुवार्ता सांगितली तर तो शापभ्रष्ट असो म्हटलेला आहे. अन्य सुवार्ता ज्याच्यामुळं तुमच्या मनाचा गोंधळ निर्माण होतो आणि गोंधळ झालेला आहे. जी मंडळीमध्ये शिक्षण दिलं गेलेलं आहे, आज तेच लोक पाळखाच्या विरोधामध्ये उभं राहत आहेत. ते लोक शिक्षणाच्या विरोधामध्ये उभं राहत आहेत. ते अन्न शिक्षणाच्या लागून स्वतःची मंडळी काढत आहेत. ज्यांना अजून काही क म्हणता ख माहित नाही, ज्यांनी शास्त्र कधी उघडलं नाही. शास्त्र उघडलेल्या माणसाचं गोंधळ कधी होत नाही. माझा कधी गोंधळ होत नाही. बरेच वर्ष आम्ही त्या शास्त्रामध्ये घडून गेलो, आम्हाला कोणी गोंधळात पाडू शकत नाही. पण जी तरुण पिढी आहे, ज्यांनी कधीच बायबल उघडलेलं नाही, जे नुसतं व्हॉट्सअप फेसबुकवरती देवाचं वचन ऐकायचं, शास्त्रामध्ये आणि तासनतास घडून जायचं नाही त्याला, आणि कुठल्या प्रकारच्या जमेच्या बाजूनं पाहता कोणीतरी काहीतरी सांगितलं की त्याच्या मागं पळणारे, हे हरकाम आहे. ज्यांना देवाच्या वचनाचा गंध नाही, कोणी काय बोललं त्याला डोक्यावरती घेणारं, हे जे आमचं शिक्षण आहे. आणि बायबल काय सांगतं, असलं शिक्षण देणारा शापभ्रष्ट असो. काहीतरी वेगळं शिक्षण आतापर्यंत ज्या पद्धतीने सांगितलं गेलं त्याला छेदणारं शिक्षण. आणि पौल सुद्धा त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे, मीच काय, देवदूतानं जरी स्वर्गात नाही येऊन याच्यापेक्षा वेगळं सांगितलं तर सांगणारा देवदूत सुद्धा शापभ्रष्ट असो. काय वेगळी सुवार्ता ऐकण्यात तुम्हाला मजा वाटते का? बायबल तर सांगतं सांगणारा शापभ्रष्ट आहे. आणि शापभ्रष्ट व्यक्तीचं आम्ही ऐकून आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो आणि म्हणतो नाही हे शिक्षण असं, हे शिक्षण आतापर्यंत आम्ही ऐकलं नाही, आणि आतापर्यंत ऐकलं ते खोटं आणि आता ऐकलं ते खरं. अहो, जर तुम्ही आज खरं मानताना उद्या कोणीतरी येऊन काहीतरी तुम्हाला सांगेल हे खोटं ठरेल, त्याचं खरं ठरेल. हे तुमच्या मनाचे तर्क वितर्क चालूच राहणार आहे. पिढ्यानपिढ्या ते तसंच राहणार. जे पौलाच्या काळामध्ये घडलेलं आहे, जो पौल 3 स्वर्गापर्यंत पोहोचलेला आहे, त्या पौलानं जे शिक्षण दिलं त्याच्यापेक्षा वेगळं शिक्षण कोणीतरी देणारा त्या काळात अस्तित्वात होता. आणि आज पण तुम्हाला त्याच प्रकारचं शिक्षण, जी घोटाळ्यामध्ये पाडणारं शिक्षण आहे. म्हणून कान देऊ नये का? बायबल काय सांगतं माहिती का? 1 योहान 4 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. आम्ही म्हणतो नाही ते अभिषिक्त सेवक आहेत आणि त्यांनी सांगितलेलं. वेगळी सुवार्ता सांगितली का? आतापर्यंत ऐकलं त्याच्यापेक्षा वेगळं सांगितलं का? मग वेगळं सांगितलं. सांगणारे जर 99% लोक एक सांगत आहे आणि 1% व्यक्ती काहीतरी वेगळं सांगतोय, मग सांगणारे सगळे मूर्ख आहेत का? त्याने अभ्यास कधी केलाच नाही का? आत्ताच हा अभ्यास आला का अस्तित्वामध्ये? काय त्यांना पवित्र आत्मा शिकवत नव्हता का? यांनाच पवित्र आत्मा शिकवतो का? त्यांचा पवित्र आत्मा वेगळा, यांचा पवित्र आत्मा वेगळा का? यांनी शिकवले लोक देवामध्ये वाढत आहेत, त्यांनी शिकवले लोक देवापासून तुटत आहेत. ते कन्फ्यूज आहे. आत्मिक जीवनामध्ये त्यांचा गोंधळ उडत आहे. वाचूया एक वचन, योहानाचं पहिलं पत्र 4 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. प्रियजन हो, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. तर ते आत्मे देवापासून आहेत. ते आत्मे देवापासून आहेत की नाही याविषयी त्यांची परीक्षा करा. कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत. पहा, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरायचा नाही असं शास्त्र सांगतं. म्हणजे वाचलंच नाही ना कधी आम्ही. कोणी काय सांगितलं, कोणी माता परमेश्वर सांगितलं माता परमेश्वर, कोणी जोवाज विटनेस सांगितलं जोवाज विटनेस, कोणी म्हटलं अन्य भाषा नाही, आम्ही म्हटलं अन्य भाषा नाही. अरे त्यांनी सांगितलेला सिद्धांत हा पवित्र शास्त्रातला सिद्धांत आहे का? शास्त्रामध्ये याला कुठं जोड आहे का? पौलाचं शिक्षण कधी गेला का योहानाच्या पत्रामध्ये? कधी गेला का गलतीकराच्या पत्रामध्ये? कधी जाणून घेतलं का? एवढं आत्मे ओळखण्याचं दान तुम्हाला आहे? एवढे तुम्ही प्रार्थनेमध्ये आहात तर मंडळीच्या शिक्षणाला बेलगुन राहिला असता. जे शिक्षण आता मी जर तुम्हाला देवाचं वचन सांगत आहे आणि ते विपरीत करून सांगत आहे, आता शास्त्रात सांगितलं अन्य सुवार्ता सांगणारा शापभ्रष्ट, मग मी शापभ्रष्ट होणार नाही? मला नाही स्वर्गामध्ये जायचं? मला नाही स्वर्गामध्ये पोचायचंय का? मला खाली नरकामध्ये राहायचंय? मला नाही वाटत शास्त्रातली गुजर रहस्य मला समजावी.
परंतु चुकीची गोष्टी, चुकीचे सिद्धांत जर मी स्वीकारले तर मला स्वर्गामध्ये स्वीकारलं जाईल का? माझा नाश होणार नाही का? मग प्रत्येक जण वचनाचा शोध करत असताना त्याला जे वचन आधीपासून सांगत आलेले याच्यापेक्षा वेगळं सुवार्ता सांगितलं तर तो शापभ्रष्ट आहे म्हणून सांगितलेलं आहे. प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नये असं बायबल आम्हाला जाग करतं. कोणता आत्मा कशी सुवार्ता सांगत आहे? ही सुवार्ता तुम्हाला घोटाळ्यामध्ये आणि पाडत आहे का? प्रार्थनामय जीवन आणि दैवी सामर्थ्य यापासून ते शिक्षण तुम्हाला दूर घेऊन जात आहे का? कालपर्यंत तुम्ही अन्य भाषेत खूप प्रार्थना करता, आता अन्य भाषेतली प्रार्थना बंद केली. देवाच्या जवळ जाण्याच्या ऐवजी तुम्ही गोंधळामध्ये आणि संकुचित जीवन जगू लागलेलं आहे. तुमची मनस्थिती खालावलेली, आत्मिक जीवन कमी पडायला कधी लक्षात येत नाही कसं झालेलं आहे असं अचानक. का तर तुम्ही ऐकलं चुकीचं. नेहमी देवाच्या लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती का? जरी रानामध्ये इस्रायल लोक गेले ना, इस्रायल लोक रानामध्ये गेल्यावर त्यांनी जगामध्ये पाहिलं बाकीच्या लोकांकडे देव आहे आणि त्यांनी त्या आरोनाला म्हटलं आमच्यासाठी देव द्या. तिकडं मोशे डोंगरावर आणि आरोनानं त्यांच्यासाठी देव दिला. हे लोकांची मागणी आहे. कधी कधी काही लोक या चुकीच्या शिक्षणाच्या नादी का लागतात? याचं कारण आहे आधीच त्यांच्या मनामध्ये ती बंडाची अवस्था आहे, बंडखोर वृत्ती आहे. इस्रायल लोकांवरती देव राज्य करत होता आणि त्यांनी शमूएलाकडे म्हटले आम्हाला आमचा राजा दे. ही बंडाची वृत्ती त्यांच्यामध्ये आहे. तुम्ही जे लोक आहात आता तुमच्या मनामध्ये ती बंडाची वृत्ती निर्माण झालेली आहे आणि बायबल काय सांगतं? हे बंडखोर लोक माझ्या विसाव्यामध्ये कधी येणार नाही. बंडखोर वृत्ती ही शास्त्राच्या बाहेरचं तुम्हाला कोणी शिकवत नाही, पण अन्य प्रकारची सुवार्ता, अन्य प्रकारचं शिक्षण, जे शिक्षण तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलं नाही, जे शिक्षण आतापर्यंत तुम्हाला कोणी दिलं नाही, अचानक कुणाच्या तरी डोक्यामध्ये येतं. हे सैतानाचं काम आहे. त्याची इच्छा काय? लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा. पहिले पेत्र 3 अध्याय 16 वचन आपण वाचूया. पेत्राचं 2 पत्र 3 अध्याय आणि 16 वचन. कोण अशा प्रकारचा गोंधळ निर्माण करतं? कोण अशा प्रकारची संभ्रमावस्था निर्माण करतं? कोण वेगळ्या प्रकारचं ज्ञान देतं? 2 पेत्र 3 अध्याय आणि त्याचं 16 वचन. आणि त्यानं आपल्या सर्व पत्रात, आपल्या सर्व 2 पत्र, पेत्राचं 2 पत्र 3 अध्याय 16 वचन. हा, आणि त्याने आपल्या सर्व पत्रात या गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीचा उल्लेख केला आहे. त्यात समजावयास कठीण अशा गोष्टी आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करीतात तसा यांचाही करतात. स्पष्ट लिहिलं पेत्राच्या पत्रामध्ये. पेत्रानं काय पेत्र म्हणतो? अन्य शास्त्रलेखांचा जसा गैरअर्थ ते करतात, विपरीत अर्थ करतात, तसं हे अज्ञानी आणि अस्थिर माणसं, जे अज्ञानी आहेत, ज्यांना वचनाचं ज्ञान नाही आहे आणि जे चंचल वृत्तीची माणसं आहेत, अस्थिर आहे, ज्यांचं मन कधी स्थिर झालेलं नाहीये, जे कधीच देवामध्ये टिकून राहिलेले नाहीये. कुठला पण सिद्धांत आला डोक्यावर घेऊन नाचायचं, कुठलं पण तर्क मांडला डोक्यावरती घेऊन नाचायचं. मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, किती वेळा बायबल वाचलो हे जाणून घेण्याच्या अगोदर? किती वचनामध्ये रमवून गेलं? नुसतं फेसबुकवर बघितलं, युट्यूबवर बघितलं, झालं ते नाचायला सुरुवात केली तुम्ही. नाही असं सांगितलं वचनात. अरे वचनात जा ना आधी. वचन जर माहिती असतं तर कुठल्या पण गोष्टी डोक्यावर घेऊन नाचला नसता. शास्त्र सांगतं ते अज्ञानी लोक आहेत. थोडंसं कुठंतरी वाचलेलं आहे, थोडंसं कुठंतरी माहिती करून घेतलेली आणि थोडीशी माहिती घेऊन बाकीचे सिद्धांत खोडून टाकायचे. मग एवढे 40 वर्ष जे बायबलचा अभ्यास करणारे लोक आहेत, अचानक कोणतरी म्हणतं मला जास्त वचनाचं ज्ञान आहे आणि तो बाकीचे सिद्धांत खोडून टाकतो. मग यांनी सांगितलेलं कुठलं सांगितलं? बायबलच्या बाहेरचं शिकवलं होतं का? आणि कालपर्यंत तुम्ही विश्वास ठेवला ते बायबलच्या वचनातनच विश्वास ठेवला ना. अचानक तुम्हाला कोणीतरी बायबलचं सांगतं, पण ते बायबलचं सांगताना विपरीत अर्थ करून, शास्त्रातलाच शास्त्रलेखच आहे पण त्याचा विपरीत अर्थ करून सांगितला जातो. आणि तो विपरीत अर्थ सांगितल्यावर अस्थिर मनाचे लोक, स्थिर मनाचे लोक नाहीत, अस्थिर, जास्तीत जास्त जे तरुण आहेत, ज्यांना बायबल उघडून वाचायचं नाही, ज्यांना प्रार्थना करायची नाही, ज्यांना चर्चमध्ये पाळक पापाविषयी बोलल्यावरती ज्यांचं मन दुखलं जातं आणि त्या लोकांना अचानक त्यांच्या मनासारखे उपदेश मिळायला लागतात आणि मग ते सगळीकडे ते फिरवत राहतात. कशासाठी? कारण ते गोंधळलेले आणि ते लोकांचा गोंधळ निर्माण करतात. जर तुम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहात एखाद्या शिक्षणानं, तुम्ही अस्थिर मनाचे लोक आहात, तुम्हाला तुमच्या मनाचं स्थैर्य आवश्यक आहे, त्याला पवित्र आत्म्याची गरज आहे.
त्याला पवित्र आत्म्याच्या शिक्षणाची गरज आहे, त्याला आत्म्याला जाणून घेण्याचं गरजेचं आहे, पवित्र आत्म्याचा सिद्धांत समजावून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, याच्यापेक्षा वेगळी सुवार्ता, परत मी तुम्हाला सांगतो, किती मोठा अभिषिक्त असू द्या, किती मोठा देवाचा सेवक असू द्या, पौल म्हणतो मी जरी सांगितली ना याच्यापेक्षा वेगळी सुवार्ता तर मी पण शापभ्रष्ट असो. मी जरी सांगितली, पौल जो 3 स्वर्गापर्यंत पोहोचला, पण मी सुवार्ता सांगितली तर मी पण शापभ्रष्ट असो. शापभ्रष्ट बनू नका, शापभ्रष्ट बनू नका. जे शास्त्रामध्ये तुम्हाला शिकवलं गेलेलं ना ते पवित्र आत्म्यानं प्रेरित होऊन देवाच्या सेवकानं तुम्हाला शिकवलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला आत्मिक जीवनामध्ये स्थिर केलेलं आहे, त्यांनी तुमची आत्म्याची उन्नती केलेली आहे. तुम्ही अन्य भाषा बोलतात, लोकांना बरं करतात, लोकांसाठी प्रार्थना करतात. मग याच्या आधी तुम्हाला देवाच्या जवळ असल्यासारखं वाटलं, अचानक तुम्हाला कसं काय वाटतं आम्ही देवापासून दूर गेलो, आम्ही चुकीची गोष्ट करत आहे. हा सगळा गोंधळ सगळीकडे चालू आहे. याचं कारण नेमकं अन्य भाषा काय आहे आणि ते समजावून घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही जाणार आहोत, त्याचा 2रा अध्याय आणि त्याची 1 पासून 12 पर्यंतची वचनं. प्रेषितांचं कृत्य 2रा अध्याय आणि त्याची 1 पासून 12 पर्यंतची वचन आपण वाचूया. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला. 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठा वारा या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक आशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जशी जशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमेत राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला. कारण प्रत्येकाने त्यांना आपापल्या भाषेत बोलताना ते ऐकलं. ते सर्व आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, पहा हे बोलणारे सर्व गालिली ना. तर आपण प्रत्येक जण आपापली जन्मभाषा ऐकतो. हे कसं? पारशी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कपुदिकिया, पंत, आसिया, परुगिया, पंफुलिया, मिसर व कुरेन्याच्या जवळची लिबुआनेस यात राहणारे यहुदा व यहुदे मतानुसार असे रोमन प्रवासी प्रेतीय अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. बस प्रॉब्लेम नेमका हा याच ठिकाणामध्ये आहे. पवित्र आत्मा या 120 लोकांवरती उतरून आला आणि त्यांना पवित्र आत्म्यानं एक वेगळी भाषा दिली. परंतु अनेक लोकांचं मत आहे ती अन्य भाषा म्हणजे दुसरी कोणती भाषा नसून ती जगातली असणारी भाषा आहे. आता जे वचन मी वाचलं, अरबी भाषा आहे, मिस्री भाषा आहे, यहुदी भाषा आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलताना त्या लोकांनी ऐकलं आणि ते लोक गोंधळून गेले आणि मग या भाषांना लँग्वेज म्हटलेलं आहे. पण इंग्लिश भाषांतरामध्ये जर त्या ठिकाणामध्ये तुम्ही पाहिलं तर इंग्लिश भाषांतरामध्ये आपण तो शब्द वाचूया. त्यांच्यावरती पवित्र आत्मा आला आणि ते टंग्स मध्ये बोलू लागले. काय इंग्लिश भाषांतर? किती वचन आहे ते? दुसऱ्या वचनामध्ये. When the day Pentecost had fully come, they were all in one, according to one place. And suddenly there came a sound from heaven, as of a rushing mighty wind.
as of rushing mighty way, and it filled the house and it filled the house where they were sitting. where they were sitting, Then there appeared to them and they appeared to them divided tongues. divided Tongues. tongues. tongues हा शब्द वापरला गेलेला आहे. भाषेसाठी जो शब्द आहे त्याला लँग्वेज म्हटलेला आहे, पण पवित्र आत्म्याच्या द्वारे असणारी भाषा त्याला टंग्स म्हटलेला आहे. अग्नीच्या जीवा त्यांच्यावर उतरून आल्या, and they all were began to speak in tongue. आता भाषा आणि अन्य भाषा हे दोन भिन्न प्रकारचे शब्द आहेत. जर त्याच भाषेमध्ये, बोली भाषेमध्ये त्यांना बोलायचं होतं, जगिक भाषेमध्ये त्यांना बोलायचं होतं, तर वेगळ्या जीवांची त्यांना गरज नव्हती. कशाला वेगळ्या जीवा त्या ठिकाणात असायला पाहिजे? पवित्र आत्म्यानं एक नवीन भाषा त्यांना दिली, आणि ज्या जगिक भाषेत लँग्वेज आहेत ते टंग्स मधलाच एक प्रकार आहे, पण ती टंग नाही. एकाला पवित्र आत्म्याचं दान मिळतं ना, त्या दानामध्ये ती भाषा समाविष्ट आहे किंवा लँग्वेज समाविष्ट आहे, परंतु लँग्वेज म्हणजे टंग नाही. हे मी तुम्हाला खाली खाली पटवून देणार आहे म्हणण्यापेक्षा हे बायबल मधल्या गोष्टी समजावून सांगणार आहे. पटवायचं नाही, बायबलमध्ये समजावून घेणं गरजेचं आहे. त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांना बोलताना त्यांनी ऐकलं. मग तेवढ्याच भाषा होत्या का? मग तेवढ्याच भाषा जर माहित करून घ्यायच्यात, त्या शिकायच्यात, मग त्याला पवित्र आत्म्याच्या दानाची काय गरज आहे? बायबल तर सांगतं अन्य भाषा ही पवित्र आत्म्याचं दान आहे. आता समजा मला जर्मनी शिकायची, मला हिब्रू शिकायची, तर मी कुठल्या तरी शाळेमध्ये कुठल्या तरी सरांच्या अंडर खाली आणि ते शिकू शकतो. मग मला पवित्र आत्म्याची गरज काय? समजा मला ट्रान्सलेशन करायचं अन्य भाषेचं, तर मी कुठंतरी क्लास लावला, त्या भाषेचं शिक्षण घेतलं, मी ट्रान्सलेशन करू शकेल. मग मला ट्रान्सलेशन अन्य भाषेचा अर्थ सांगायच्या दानाची कशाला वाट पाहायची, जी पवित्र आत्म्याच्या द्वारे असणारं दान आहे? समजून घ्या, पवित्र आत्मा जस विशेष प्रकारचं दान, ते तुम्हाला दाखवणार मी, ते विशेष प्रकारचं दान आहे. हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला आणि ते टंग्स मध्ये बोलू लागले. आणि असं लिहिलं तिथं, मला वाटतं 7 वचन वाचता का? Then they were all amazed and marveled. नाही, असं त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याने जशी वाचा दिली तशी ते बोलू लागले. Then there appeared to them divided मराठीत वाच दुसरं वचन. अकस्मात मोठ्या वाऱ्या या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला. सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते बसले होते, ज्या घरात ते बसले होते, ते सर्व त्याने भरले. सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जिभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या. प्रत्येकावर एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. पुढे, आणि आत्म्याने जशी जशी त्यांना वाचा दिली, जशी त्यांना भाषा दिली, जसा शब्द त्यांना दिला, तशी ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. आता तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, पवित्र आत्म्याने तुम्हाला वाचा दिली. आता कोणीतरी तुम्हाला सांगतं तीच वाचा खोटी आहे. मग पवित्र देवाच्या वचनात तर सांगितलं आत्म्याने त्यानं वाचा दिली, ती वेगळी वाचा होती. मग तुम्हाला पण पवित्र आत्मा मिळाल्यावर वेगळी भाषा मिळाली. पण आता कोणीतरी तुम्हाला सांगतं तुमची भाषा चुकीची आहे. मग तुम्हाला त्या दिवशी जो झालेला अनुभव, तुमच्या मुखातनं निघालेले शब्द, ते शब्द चुकीचे आहे का बरोबरचे आहे हे सांगण्यासाठी त्रयस्थ व्यक्तीची तुम्हाला काय गरज आहे? मागा म्हणजे जर तुम्ही बापाकडे कोणी भाकर मागितली तर त्याला दोंडा देणार नाही, मासा मागितलं तर साप देणार नाही, पवित्र आत्मा मागितलं तर किती विशेष प्रकारे देईल. पेंटिकॉस्टच्या दिवशी जसं त्यांच्या मुखात शब्द आला तसे शब्द ते बोलायला लागले. तुम्हाला पण पवित्र आत्मा मिळाला, तुमच्या मुखाचं नियंत्रण पवित्र आत्म्यानं केलं, आणि जी वाचा तुम्हाला दिली त्या वाचेतनं तुम्ही बोलता. आणि आता तुम्हाला कोणीतरी शिक्षण दिलं हे चुकीचं आहे आणि तुम्ही ती वाचा बंद करता, म्हणजे पवित्र आत्म्याला तुम्ही खिन्न करता, त्याला बोलूच देत नाही आणि ते तुमच्या लक्षात पण येत नाही. मुळामध्ये पवित्र आत्म्याचं काम तुमच्यामध्ये होऊ नये याच्यासाठी, जसं मोशे डोंगरावरती गेल्यावरती मोठा प्रश्न निर्माण झाल्यावर इकडं अहरोनाचा ताबा या लुसिफरनं घेतला आणि लोक म्हटले की आम्हाला देव पाहिजे. अहरोनानं म्हटलं तुमचे दागिने द्या, त्यानं दागिने दिले, त्यानं भट्टीत टाकले, त्याच्यापासून वासरू तयार झालं, लोक त्याच्या भोवती नाचायला लागले.
तुम्ही याच्यापेक्षा वेगळं काय करतात, तुम्हाला पण काहीतरी वेगळं पाहिजे होतं, कोणीतरी तुम्हाला ते वासरू दिलं आणि त्यांनी सांगितलं तुम्ही बोलता ती भाषा चुकीची आहे आणि तुम्ही त्याच्या भोवती नाचायला लागले. म्हणजे डोंगरावरचा मूसे जो तुम्हाला शिक्षण देणारा तुमचा सेवक आहे, तो तिथं देवाच्या सानिध्यात बसला, तो प्रार्थना करतो, तो मंडळीसाठी राखून राहतो आणि ते सांगतं, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही आणि दगडी पाट्या म्हणजे देवाचं वचन येण्याच्या अगोदरच, तुम्हाला देवाचं वचन प्रगट होण्याच्या अगोदरच चुकीच्या शिक्षणाभोवती जसं इस्रायल लोक नाचायला लागले तसे तुम्ही नाचत आहात. बायबल सांगतं ज्या दिवशी त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरून आला, जशी वाचा दिली, जसे शब्द, मग कदाचित त्यांना एखाद्याला पारसी भाषा दिली असेल, तो त्याच्यात बोलला, कोणाला आणखीन कुठली भाषा दिली असेल, यहुदी भाषा दिली असेल, मेदी भाषा दिली असेल, तो त्या भाषेमध्ये बोलू लागला. पण याचा अर्थ तेवढीच म्हणजे भाषा मर्यादित नाही. टंग्स मग काय नेमकं, आणखीन एक मी लँग्वेज आणि टंग्स मधला फरक तुम्हाला सांगणार आहे. इथं टंग्स शब्द भाषा पवित्र आत्म्याने जी भाषा दिली त्याच्यासाठी टंग्स आहे, परंतु उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 11वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन आधी मराठीत वाचणार आहोत आणि मग आम्ही इंग्लिशमध्ये वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. उत्पत्तीचं पुस्तक 11वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे यास एकमेकांची भाषा समजवायची नाही. इंग्लिशमध्ये वाच आता. इंग्लिशमध्ये आता पहा, इथं पण भाषा आहे, इथं पण भाषे संबंधानं बोललं. 120 लोक माडीवरती होते, त्याच्यासाठी जे भाषा बोलले त्याला टंग्स म्हटलेले. आता इथं इंग्लिशमध्ये काय शब्द वापरलेला आहे ते आम्ही वाचणार आहोत. मला तुम्हाला हे पटवून द्यायचंय, मला तुम्हाला हे समजावून सांगायचंय की लक्षात घ्या, पवित्र आत्म्याची भाषा वेगळी आहे आणि जगातली भाषा वेगळी आहे. वाचा. कम let us go down and they confuse their language that they may not understand one another's speech. पा तो म्हटला, तिथं जो शब्द वापरला काय, दे विल कन्फ्यूज लँग्वेज. काय म्हटलंय? Come, let us go down and confuse their language. पा तिथं पण गोंधळ झाला. कधी गोंधळ झाला? आता हे तुम्हाला बारकाईने मी शिकवत आहे, कान देऊ नये का. इस्रायल लोक, देवाचे लोक, जे जगामधला असणारा मानव, हा मानव आणि काय करत होता, आपल्या कल्पनेनं राज्य विस्तार करत होता. त्यानं बाबेलचा बुरुज बांधायचं ठरवलं आणि त्यानं उंच बुरुज बांधला. आणि त्यावेळेस काय घडलं माहिती का, त्या लोकांना अटकाव कोणी करू शकणार नाही. देवाने ओळखलं, हे आपलं नाव व्हावं, आपण मोठे व्हावं, जगामध्ये आपलं नाव व्हावं, या भावनेनं त्यानं बुरुज बांधायला सुरुवात केली. आणि प्रभूनं काय केलं, तो म्हटलं चला आपण यांच्यामध्ये जाऊ आणि यांच्यामध्ये भाषेचा गोंधळ करू. आणि त्याला म्हटलं कोणती भाषा, लँग्वेज, म्हणजे जी जगामध्ये असणारी भाषा. मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू, कन्नडा, जर्मन, फ्रेंच, जपानी, कानडी, या भाषा आहेत. मग तिथं का नाही टंग शब्द वापरला, कारण ती टंग नाहीच आहे, ती देवाने त्यांना भाषा दिली. भाषेचा निर्माण करता देव आहे. ज्या पण भाषा आहे, या भाषेची निर्माता कोण आहे, देव आहे. देवाने त्यांना भाषा दिली, वेगवेगळ्या भाषा. पहिले सगळ्यांची बोली भाषा एकच होती आणि आता त्यांची भाषा कन्फ्यूज करण्यासाठी त्यांची भाषा बदलली. कान देऊ नये का, जे शिक्षण मी तुम्हाला देत आहे, आत्ता जर भाषा तुमच्यामध्ये गोंधळ करत आहे, सैतानाला माहिती आहे, सैतानानं माहिती करून घेतलं, त्याचं सगळीकडे बारकाईनं लक्ष आहे. देवाची कॉपी तो करतो, देव जसं करतो तसं कॉपी करतो. देवानं जसं आणि करायला पाहिजे ना तशाच प्रकारच्या गोष्टी, कारण त्याला देव व्हायचं होतं. स्वर्गामध्ये देखील त्यानं बंड करण्याचं काम का, कारण काय, कारण त्याला देवा समान बनायचं होतं. आणि आता सैतान सोडेल का, त्यानं काय केलं, त्या दिवशी एक भाषा आली आणि त्या भाषेनं सगळ्याला विभक्त केलं. आता अन्य भाषेमुळेच सगळ्यांकडं, टंग्समुळं परत भाषेमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. कारण आता कोण काम करत आहे, आता सैतान काम करत आहे. देवाची कॉपी टंग्सने लोकांना एकत्र आणलं, परंतु भाषेमुळे लोकांचा गोंधळ निर्माण होणार आहे. आता लोकांचा गोंधळ निर्माण झालेला आहे. पवित्र आत्म्याची भाषा म्हणजे नेमकी कोणती भाषा, इंग्लिश पवित्र आत्म्याची भाषा, तेलुगू पवित्र आत्म्याची भाषा, यहुदी पवित्र आत्म्याची भाषा, म्हणजे टंग्स नाही, अशा प्रकारचं तुमच्या डोक्यात आलं आणि तुम्ही तेवढंच घेऊन बसला. का तर सैतानानं तुमच्यामध्ये गोंधळ केलेला आहे. लँग्वेज शब्द तिथं वापरला गेलेला आहे.
लोकांना जी भाषा दिली ती लँग्वेज आहे. आणि पवित्र आत्म्याने जी भाषा आणली ना, त्या भाषेला टंग म्हटलेलं आहे. थंग्स, पवित्र आत्म्याची भाषा. जीवांच्या द्वारे वेगवेगळे शब्द त्यांच्यावरती उतरून आले. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पवित्र आत्मा जशी भाषा देतो ना, तीच भाषा बोलायचं आणि चालू करा. वेगळी भाषा बोलण्याचा प्रयत्न करू नका. आहे तो पण अभिषेक तुमच्यातनं निघून जाईल. आता अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जर पवित्र आत्म्याची भाषा ती आहे, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ, पवित्र आत्म्याच्या द्वारे येणारं कृपादान, तुम्हाला पवित्र आत्मा आहे, मग तुम्ही फ्रेंच बोलता का? तुम्ही जपानीज बोलता का? जर ती भाषा पवित्र आत्म्याच्या द्वारे असणारं फळ आहे, मग किती फ्रेंच मध्ये बोलत आहे? शिकवणारा व्यक्ती तर फ्रेंच मध्ये बोलत आहे, शिकवणारा व्यक्ती तरी ज्यू भाषेमध्ये बोलत आहे, यहुदी भाषेमध्ये बोलत आहे, हिब्रू भाषेमध्ये बोलत आहे? नाही. मग तो बोलत नाही, तो सांगतो तुम्हाला ती भाषा बरोबर आहे. सांगणाऱ्या व्यक्तीत ते कृपादान आहे का? माझ्याकडं जर पाणी असेल, तो येशू म्हटला नाही का, जर तुम्हाला पाणी मागितलं असतं, मी तुला असं पाणी दिलं असतं की तुला परत कधी तहान लागली नसती. त्या बाईकडे पाणी मागितलं, ती देऊ शकले नाही. माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला कुठून देणार आहे? आरात नाही तर पोऱ्यात, कुठल्या पोऱ्यामध्ये येणार आहे? आड्यातच नाहीये, पोऱ्यात कुठनं येणार आहे? मग कसल्या शिक्षणाला चिटकून राहतात? प्रेषितांचं कृत्य 10वा अध्याय आणि 45 पासून 47 पर्यंत वचन वाचा. या परत इंग्लिशमध्ये प्रेषितांचं कृत्य 10वा अध्याय आणि 45 पासून 47 पर्यंत. मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याचा दानाचा वर्षाव झाला आहे. दानांचा वर्षाव झाला आहे. असे पाहून पेत्राबरोबर आलेला विश्वास ठेवणाऱ्या व सुनता झालेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले. कारण त्यांनी त्यांना अनेक भाषेतून बोलताना व देवाची थोरवी गाताना ऐकलं. तेव्हा पेत्रानं म्हटलं, आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा ज्यांना मिळाला आहे त्यांचा बाप्तिस्मा होऊ नये. आम्हाला मिळाला तसा पवित्र आत्मा त्यांना मिळाला. कशावरून? ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत होते. तिथे वेगवेगळी भाषा आहे, पण मुख्य शब्द जो आहे तो म्हटलं टंग्स. इंग्लिशमध्ये वाच नको, इंग्लिशमध्ये वाच बरं. काय मी तुम्हाला मगाशी उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये लँग्वेज शब्द वापरला. ती भाषा म्हणजे बोली भाषा, जगामधली भाषा, जी जगामध्ये आहेत. प्रत्येक देशाची भाषा वेगळी, आणि भारतामध्ये तर असंख्य भाषा आहेत. हा वाचा. अँड दोज ऑफ circumstances those circumstances who believed were astonished. Who believes were astonished as many as came with Peter because the gift of Holy Spirit had been poured out on the Gentiles, or all on the Gentiles, for they heard they speak with tongues. They were not speaking in language. ते भाषेमध्ये, जगिक भाषेमध्ये बोलत नव्हते. दे आर स्पीकिंग इन थंग्स. For they heard them speak with tongue and magnify God. आणि त्याने त्याला अन्य भाषेमध्ये, वेगवेगळ्या भाषा नाही, अन्य थंग शब्द वापरला. डिफरंट लँग्वेज नाहीये, थंग्स म्हटलेले, पवित्र आत्म्याची भाषा. They were not speaking in different language. They were speaking in tongue. ते अन्य भाषेमध्ये बोलत होते. आणि पेत्रानं पाहिलं गलिली लोक अन्य भाषेमध्ये बोलत आहे. आणि मग पेत्र काय म्हणतो? आमच्यासारखा पवित्र आत्मा त्यांना मिळाला. आता प्रश्न एक आहे, जी भाषा पेत्राला आली तीच भाषा होती का? कोणत्या भाषेमध्ये गलिली लोक बोलले? कोणत्या भाषेमध्ये गलिली लोक बोलले? मला आता कळणं गरजेचं आहे. कसं त्यानं ओळखलं आमच्यासारखी भाषा? म्हणजेच पवित्र आत्म्यानं त्यांना एक वेगळ्या प्रकारचे शब्द पुरवलेले होते, आणि ते शब्द जे पौल शब्द, पेत्र शब्द बोलतो, तसल्याच प्रकारच्या शब्दाचा अनुभव त्याला आलेला आहे. मग कुठे आता मेधी, फारसी? परत मी तुम्हाला सांगतो, भाषेमधला तो एक भाग आहे, पण ते म्हणजे अन्य भाषा नाही. तो एक भाग आहे त्याच्यामधला. पवित्र आत्म्याची गिफ्ट मिळाल्यावर काही लोकांचं शिक्षण नसताना सुद्धा जर ते वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलत, तर ते पण तो गिफ्टचा एक भाग आहे. पण ते म्हणजे सगळं गिफ्ट नाही, सगळं गिफ्ट ते नाही आहे, त्याच्यामध्ये तो एक भाग आहे. आणि इथं पेत्राच्या बाबतीमध्ये काय? तो गेला गलिली लोकांमध्ये, त्यानं पाहिलं, प्रार्थना केली, संदेश सांगितला, आणि सगळे लोक आपण पवित्र आत्म्यानं भरले. आणि पवित्र आत्म्यानं भरल्याचं चिन्ह काय?
दे वर स्पीकिंग इन टंग, ते अन्य भाषेमध्ये बोलत होते. आणि मग पेत्र म्हणतो यांना आमच्यासारखा पवित्र आत्मा मिळाला. ओळखायचं साईन आहे, ते चिन्ह आहे त्या ठिकाणामध्ये. मग आता तुम्हाला पवित्र आत्मा मिळाल्याचं चिन्ह काय? तुम्हाला येतं का अन्य भाषा, दुसरी भाषा बोलायला? प्रश्न तोच येतो. पवित्र आत्मा मिळाल्याचं चिन्ह म्हणून ते टंग्स मध्ये बोलत होते, पण आता गोंधळाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही मराठीतच बोलतात. मग तुम्हाला कुठं पवित्र आत्मा? तुम्ही तर म्हणता पवित्र आत्मा मला, आणि चिन्ह तर दाखवायला पाहिजे पवित्र आत्म्याचं. आता पवित्र आत्म्याचं चिन्ह पेत्रानं गलिली लोकांमध्ये पाहिलं. दे वर स्पीकिंग इन टंग, ते भाषेमध्ये बोलत होते. मग तुम्हाला पवित्र आत्मा नाहीच असं सिद्ध होतं, कारण तुम्हाला भाषा येतच नाही दुसरी. जो सिद्धांत तुम्ही मांडला, वेगवेगळ्या भाषा आहेत, जगिक भाषा आहे, लँग्वेज त्या ठिकाणामध्ये तुम्ही म्हणता. मग या लँग्वेज मध्ये एखाद्या व्यक्तीला पवित्र आत्मा आल्याचं चिन्ह काय? त्याने लँग्वेज मध्ये बोललं पाहिजे. वेगळ्या सिद्धांताप्रमाणे मी तुम्हाला सांगतो. आता इथला सिद्धांत काय, जो वर्षानुवर्ष आम्ही ऐकला, त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये पुष्कळ सेवकानं रात्रंदिवस त्याचं मनन करून शोध घेऊन त्यानं टंग्स तुम्हाला दिली, पण अचानक तुमच्या विचारांमध्ये बदल झाला. मग आता पहिला प्रश्न आहे, तुम्ही वेगळी भाषा बोलून दाखवा, आणि जी भाषा लोकांना एकत्र करते. पेत्र म्हणतो आमच्यासारखी भाषा टंग्स आहे, ते शब्द त्यानं ऐकले, अरे यांना पण आपल्यासारखं पवित्र आत्मा मिळाला. तिथं पेत्राचं ऑब्जेक्शन नव्हतं. तो नाही म्हटला तुम्ही मेदीमध्ये बोला, तुम्ही फारसीमध्ये बोला, तुम्ही फ्रेंचमध्ये बोला, तुम्ही इंग्लिशमध्ये बोला, तुम्ही गुजरातीमध्ये बोला. त्याला माहितीये जे शब्द ज्या वाचा पवित्र आत्म्यानं दिल्या त्याच वाचेने ते बोलू लागलेले. देवाचे प्रिय लोक, का आपल्या मनाचा गोंधळ होऊ देता? लँग्वेज अँड टंग्स, दोज आर डिफरंट वर्ड्स. हे दोन्ही सुद्धा वेगळे शब्द आहेत. लँग्वेज म्हणजे भाषा, बोली भाषा, पण पवित्र आत्म्याची भाषा ती वेगळी भाषा आहे. म्हणूनच त्याला अन्य भाषा हा शब्द वापरलेला आहे. त्याला बोली भाषा शब्द, अन्य डिफरंट, वेगळी प्रकारची भाषा त्या ठिकाणामध्ये बोललं गेलेलं आहे. आणखीन एक वचन आपण वाचूया, करंथीकराचं पहिलं पत्र आणि त्याचा 12वा अध्याय आणि त्याचं 10 वचन. एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती. या भाषेला विशेष प्रकारचा दर्जा दिलेला आहे, आणि ती शक्ती पवित्र आत्म्याच्या द्वारे येते. नीट आहे का? ही भाषा विशेष भाषा आहे. बाकीच्या भाषा विशेष नाही. चीनची भाषा कशी विशेष असेल, जपानी भाषा कशी विशेष असेल, तुम्ही क्लास लावला की ती तुम्हाला येणार आहे. मग तुम्हाला अन्य भाषा बोलायला पाहिजे, दुसरी भाषा बोलायला पाहिजे. मग पवित्र आत्म्याच्या दानाची कशाला वाट पाहता? क्लास लावा. तुम्ही बोलू शकता फ्रेंच, तुम्ही बोलू शकता हिब्रू. आणि एखादा व्यक्ती जर हिब्रू बोलतो, फ्रेंच बोलतो आणि तो दारू पितो, मग काय त्याला पवित्र आत्म्याचं दान आहे? कसं ओळखणार आहे? तुम्हाला पवित्र आत्मा आहे आणि तुम्ही जी अन्य भाषा बोलत होता तिच्यावर तुम्ही फुली मारली, आणि मग आता तुम्ही सिद्ध झालं. कारण पेत्र म्हणतो गलिली लोकांना जो पवित्र आत्मा मिळाला तो आपल्यासारखा मिळाला, ते पण आपल्यासारखं बोलत आहे, आपल्यासारखी वाचा त्यांच्यामध्ये आहे. आणि आता जर त्यांच्यासारखी वाचा, वेगळी भाषा, एखाद्या इंडियन मुलाला, एखाद्या महाराष्ट्रीयन मुलाला, एखाद्या खेड्यातल्या मुलाला जर त्यानं हिब्रू भाषा अवगत केली, जर त्यांनी जपानी भाषा अवगत केली, जर त्यांनी चायनीज भाषा अवगत केली, मग एवढ्या भाषा त्याच्याकडे आली, मग त्याला पवित्र आत्म्याचं दान आहे. तो कधी चर्चची पायरी पण चढला नाही, कधी त्याला पवित्र आत्म्याने स्पर्श केला नाही, पण तो शिकला. ही भाषा शिकता येत नाही, अन्य भाषा शिकता येत नाही, ती विशेष प्रकारचं दान आहे. ही दान पवित्र आत्मा आल्यावर तुम्हाला ते मिळतं, आणि पवित्र आत्मा आल्याचं चिन्ह म्हणून ती भाषा आहे. आता मी प्रेषितांच्या कृत्यामध्ये ऐकलं कसं ओळखलं पेत्रानं, गलिली लोकांवरती पवित्र आत्मा आला आणि ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले. मग पवित्र आत्मा तुम्हाला आल्यावर तुमची अन्य भाषा कुठे आहे? तुम्हाला एक्स्ट्रा भाषा येते का? जर वेगळ्या सिद्धांताप्रमाणे तुम्ही चालला तर याचा अर्थ तुमच्यात पवित्र आत्माच नाही. मी जे शाळेमध्ये शिकलो तेवढंच इंग्लिश मला येतं, आणि ते पण मी शिकून आलो. आता काय तो पवित्र आत्मा मला थोडी शिकवतोय, ते मी शिकून आलेलो आहे, तेवढंच मला बोलता येतं. मला हिंदी काही याच्यापेक्षा जास्त बोलता येत नाही. हिंदी माणसाला मराठी बोलता यायला पाहिजे, मग का मराठीत प्रीचिंग करू शकत नाही? मग तुम्हाला पवित्र आत्मा नाही सिद्ध होईल.
जर ती लँग्वेज तुम्ही आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हणता ती अन्य भाषा. बायबल सांगतं हे विशेष प्रकारचं दान आहे, ते शाळेत जाऊन तुम्हाला शिकता येणार नाही. ही विशेष प्रकारचं आणि भाषा असल्या कारणानं त्याला पवित्र आत्म्याची भाषा सांगितलेली आहे. आणि मग काय म्हटलं वाचूया एखाद्याला, तेच वचन, एखाद्याला हा. अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला आत्मेच ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा ओळखण्याची, बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. एखाद्याला भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती. आता पवित्र आत्म्याच्या द्वारे जर मला समजा अन्य भाषा म्हणजे मी ज्या शिक्षणाला चिटकून आहे त्याच्या पद्धतीने विचार केला, समजा पवित्र आत्म्याने मला चायनीज भाषा दिली, मग तो म्हणतो एखाद्याला चायनीज भाषेचा अर्थ सांगायचं दान असलं पाहिजे. म्हणजे त्याला नाहीये, जो बोलतो त्याला नाहीये, पण दुसऱ्याला कुणाला तरी चायनीज भाषेचा अर्थ सांगण्याचं दान असलं पाहिजे. मग चायनीज भाषेचा अर्थ सांगायचा तर मला चायना शिकावी लागेल ना, आणि मी चायना शिकलो मग मला पवित्र आत्म्याच्या दानाची गरज काय? जाणून घ्या. कुणीतरी काहीतरी सांगितलं तर डोक्यावर घेऊन नाचण्याच्या अगोदर वचनामध्ये, म्हणून म्हटलं वचनाचा विपरीत अर्थ सांगणारे लोक, जे आजपर्यंत तुम्ही ऐकलं त्याच्यापेक्षा वेगळं ऐकायचं आणि वेगळं ऐकून तुम्ही पण गोंधळात पडा आणि बाकीच्याला पण गोंधळामध्ये पाडा, ही तुमची अवस्था. आणि या शिक्षणामुळं तुमचं अंतर्मन बदलून गेलं, आत्मिक जीवनामध्ये पण कोरडेपणा आला. मला नाही वाटत तुम्ही देवाच्या जास्त जवळ गेलेला आहे, उलट तुमच्यामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. प्रार्थना तुम्हाला पहिल्यासारखी करूशी वाटत नाही, अन्य भाषेत प्रार्थना करा. मग तुम्हाला कुठं तेलगू येते, कशी काय प्रार्थना करा अन्य भाषेमध्ये? तुम्हाला तर मराठीच येतं, तुम्हाला तर हिंदीच येतं, तुम्हाला इंग्लिशच येतं, मग कशाला दुसऱ्या भाषेत तुम्हाला प्रार्थना करावी लागणार आहे? जी भाषा माणूस बोलतो ती भाषा नाही पवित्र आत्मा शिकवत. लक्षात घ्या, देव एक्स्ट्रा वेगळं काहीतरी तुम्हाला देत असतो. मी तुम्हाला सांगेल पुढं पुढं किती महत्वाचं आहे ते. अजून एक गोष्ट, करंथीकराचं पहिलं पत्र 12 अध्याय 30 वचन वाचा बरं. निरोगी करण्याची कृपादाने, निरोगी करण्याची कृपादानं सगळ्यांनाच आहेत काय? सगळ्यांनाच आहेत का? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? सगळेच भिन्न भिन्न म्हणजे अन्य भाषा, सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात, सगळेच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची. बस इंग्लिश मध्ये वाच बरं तेच वचन, इंग्लिश मध्ये वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल. सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? ट्रान्सलेशन आहे ते, मराठीमध्ये ट्रान्सलेशन करताना ज्या पद्धतीनं लोकांना समजलं, हे ट्रान्सलेशन करणारे लोक काय त्या काळातले आणि देवाचे लोक होते ज्यांना आणि ज्ञान होत असं नाही, जगातली भाषा ज्यांच्याकडे, ज्यांना इंग्लिश चांगलं होतं त्यांनी इंग्लिश मधनं मराठी ट्रान्सलेशन केलं, पण मूळ शब्द त्याच्यासाठी काय इंग्लिश मध्ये पहा. त्याच्यामध्ये डू ऑल हॅव गिफ्ट्स ऑफ हिलिंग, डू ऑल हॅव गिफ्ट्स ऑफ हिलिंग, डू ऑल स्पीक विथ टंग्स, डू ऑल स्पीक विथ टंग. अन्य भाषा, तिथं म्हटलं वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा, पण इथं म्हटलं डू ऑल स्पीक इन टंग. सगळेच काय अन्य भाषेमध्ये बोलतात का? सगळेच नाही अन्य भाषेमध्ये बोलू शकत. मग तुम्ही जर बघितलं तर 40-50 विद्यार्थ्यांचा वर्ग असेल आणि तो म्हणतो मला चायना शिकायची, आणि मग ते सगळे चायनीज वर्गाला जॉईन होतात, मग ते सगळेच बोलतात. पण इथं म्हटलं सगळेच अन्य भाषा नाही बोलू शकत. टंग्स म्हटलेलं आहे, नो लँग्वेज. तो भाषा आणि जन्मभाषा किंवा मातृभाषे संबंधानं बोलत नाही, तो पवित्र आत्म्याच्या भाषे संबंधानं बोलतो. आणि पवित्र आत्म्याची भाषा नेमकी कोणती आहे? काय पवित्र आत्मा तुम्हाला भाषा देत आहे? सगळ्याकडेच अन्य भाषा बोलता येणार नाही. आणि जर तुम्हाला अन्य भाषा बोलतायत, आता मंडळीत पण सगळे बोलत नाही, ज्यांचं बाप्तिस्मा झाला किंवा ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतरच ते अन्य भाषेमध्ये बोलतायत, सगळे नाही बोलत. ते तर तुमचं चिन्ह आहे पवित्र आत्मा मिळाल्याचं. पण तुमच्याकडे आता तुमच्या मनामध्ये बिंबवलेले आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात मी तुम्हाला दाखवलं, त्यांच्यात भाषेचा गोंधळ केला म्हणजे लँग्वेजचा गोंधळ केला. आणि आता तुमच्यामध्ये गोंधळ आहे, भाषेचा गोंधळ आहे. आणि भाषेचा गोंधळ असल्या कारणानं जसं आम्ही पाहतो, ज्याला जी भाषा समजते ते वेगळे झाले. आता पण लोक मंडळीपासून वेगळे व्हायला लागलेत का? शिक्षण त्यांच्यामध्ये चुकीचं आलं आणि चुकीच्या शिक्षणानं आतापर्यंत मंडळीमधलं ऐक्य होतं, ते ऐक्यच तोडण्याचं काम केलेलं गेलेलं आहे. सैतानाकडनं ते काम आहे. विपरीत वचनाचा अर्थ सांगणारे लोक, कन्फ्युजन मध्ये टाकणारे लोक, घोटाळ्यामध्ये पाडणारे लोक,
मलाच देवाच्या वचनाचं ज्ञान जास्त आहे. आणि देवापेक्षा सिद्धांतापेक्षा ज्या लोकांनी आपल्याला मोठं केलं, मग लोकांचा नाश का होईना, मग लोक चुकीच्या मार्गामध्ये पण जाईना का. करंतीकराचं पहिलं पत्र 14 अध्याय 20 वचन वाचा बरं. करंतीकराचं पहिलं पत्र 14 अध्याय आणि त्याचं 20 वचन वाचूया. हा, बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे. 14 अध्याय 20 वचन. करंतीकराचं पत्र पहिलं पत्र 14 अध्याय 20 वचन. हा बरं, 12 अध्याय 20 वचन वाच. तर मग हा अवयव पुष्कळ असून हा 14-20 वाच. मी माणसांच्या हा 14 अध्याय 20 वचन. बंधुजनो, हा. बालबुद्धीचे होऊ नका, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखं आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. नियमशास्त्रात लिहिले आहे की हा, बस राहू द्या, ठीक आहे. 12 अध्याय 20 वचन. भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करीतो पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. बस, जर मी त्या ठिकाणामध्ये प्रार्थना करतो तर माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे जर तुम्ही प्रार्थना केला, इथं म्हटलं बुद्धी आणि आत्मा. परत ऐका नीट, tongueचा संबंध बुद्धीशी नाही, आत्म्याशी संबंध आहे. नीट आहे का मी काय तुम्हाला सांगत आहे. म्हणून म्हटलं शास्त्र ना जरा बारकाईनं वाचलं पाहिजे. कुठून तरी काहीतरी काढायचं, डोक्यात घालायचं आणि आम्ही नंदीबाईला सारखी मान हलवायची आणि मी म्हणायचं ना हेच खरं. अरे ते खरं जाणून घेण्याच्या अगोदर माहिती तर करून घे ना. त्या ठिकाणात पौल काय म्हणतो माहिती का, मी बुद्धीनं प्रार्थना करतो आणि आत्म्यानं प्रार्थना करतो. काय बुद्धीनं प्रार्थना करतो? बुद्धीनं प्रार्थना म्हणजे आणि आत्म्यानं प्रार्थना म्हणजे काय? शाळेत एक व्यक्ती जातो ना, त्याला जी भाषा शिकवली जाते ती बुद्धीची भाषा आहे. मग ती त्याची जन्मभाषा, ती त्याची बोली भाषा. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मी गेलो, इंग्लिश शिकलो. मी मराठी शाळेमध्ये गेलो, मी मराठी शिकलो, मी मराठीत प्रार्थना करणार. इंग्लिशमध्ये गेलो, मी इंग्लिशमध्ये प्रार्थना करणार. कन्नड शाळेत गेलो, मी कन्नडमध्ये प्रार्थना करणार. तिथं तुमची बुद्धी वापरणार आहे. तुमची बुद्धी तुम्हाला सांगणार आहे काय तुम्ही शिकला त्या भाषेतनं प्रार्थना केली जाणार आहे. आणि आत्म्यातली प्रार्थना कसली? ती टंग्स मधली प्रार्थना, ती शिकवली गेली नाही. ती पवित्र आत्मा, तो पवित्र आत्मा तुमच्या जिभेचं नियंत्रण करतो आणि तो तुम्हाला शब्द पुरवतो. तो पौल म्हणतो मी आत्म्यात प्रार्थना, बुद्धीत प्रार्थना करतो, आत्म्यात प्रार्थना करतो. बुद्धीत तर तुम्ही रोज प्रार्थना करता. सकाळी उठल्यावर तुमच्या ज्या मागण्या तुमच्या भाषेत देता ती बुद्धीतली प्रार्थना. पण अन्य भाषेमध्ये टंग्स मध्ये प्रार्थना करताना जे शब्द तुम्हाला पवित्र आत्मा पुरवतो, जे शब्द पवित्र आत्मा मिळाल्यावर तुम्हाला मिळालेले आहेत, ते शब्द तुम्हाला समजणार नाहीत. आणि ते शब्द तुम्हाला का समजत नाहीत? मग प्रश्न आहे, ते शब्द आता समजा जर मी इंग्लिशमध्ये प्रार्थना करतो, ज्याला इंग्लिश माहिती आहे आणि ते त्याला समजतात. आणि बायबल तर काय सांगतं माहिती का? करंतीकराचं पहिलं पत्र 14 अध्याय 2 वचन वाचा बरं. कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. बघा, टंग्स मध्ये बोलणारा व्यक्ती, तो अन्य भाषेमध्ये बोलणारा व्यक्ती जे गहन गोष्टी बोलतो त्या माणसाला समजत नाहीत. पेंटिकॉस्टच्या दिवशी जे बोलले त्यांनी देवाची महत्कृत्य वर्णन करताना यांनी ऐकलं, मग त्यांना समजलं. परत मी तुम्हाला सांगतो, भाषा टंग्स मध्ये जे 2 कप्पे सांगितलेले आहेत, एक म्हणजे अनेक प्रकारच्या भाषा आणि दुसरी जी भाषा आहे ती अन्य भाषा किंवा त्याला टंग्स म्हटलेले आहे. आणि ती टंग्स मध्ये असे शब्द, जे शब्द त्या शब्दाचे अर्थ देवाशिवाय कोणाला समजत नाही. ज्याला अन्य भाषेचा अर्थ सांगण्याचं दाणे फक्त त्यालाच ते समजतात. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देवाने हे शब्द का दिले जे आम्हाला समजतच नाही? नीट आहे का? अगदी काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐका.
का अन्य भाषेमध्ये मला प्रार्थना करायची? परत ते वचन वाचा, मग तुम्हाला त्याच्यात पुढे घेऊन जातो. हा, कारण भाषा बोलणारा माणसाबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो. कारण ते माणसाला समजत नाही, तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. गूढ रहस्याच्या गोष्टी बोलतो, सिक्रेट कोड. पवित्र आत्म्यानं प्रार्थना करण्याची गरज का? पवित्र आत्म्याच्या द्वारे मी प्रार्थना का करावी? ती माझी गरज आहे का? जर पवित्र आत्म्यानं मी प्रार्थना केली, 18 वचनामध्ये वाचा बरं, 18 वचन. हा, तू केवळ आत्म्याने धन्यवाद केला तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकार स्तुतीला आमेन कसे म्हणेल? तो तुझ्या उपकार स्थितीला आमेन कसा म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. करंथीकराचं पहिलं पत्र 14वा अध्याय आणि त्याचं 18 वचन. तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. अधिक भाषा म्हणजे काय? जास्त लँग्वेज बोलतो का तो? त्याला टंग शब्द वापरला गेला. तुम्ही वाचा तुमच्या बायबलमध्ये, इंग्लिश बायबल काढून वाचा. अन्य भाषा, अधिक भाषा म्हणजे जास्त वेळ मी भाषा बोलतो. किती बोलतो? पुढे. तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे यापेक्षा मी दुसऱ्या शिकवण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते. आता त्याने 2 गोष्टीचा फरक केलेला आहे. अन्य भाषेमध्ये 10,000 शब्द मी बोलतो. मग एखाद्या भाषेमध्ये 10,000 शब्द असतात का? डिक्शनरी मध्ये किती शब्द आहे? पौल म्हणतो मी 10,000 शब्द शिकलो. मग ती भाषा तेवढी मर्यादित आहे का? कोडवर्ड आहे. गहन असणाऱ्या गोष्टी संबंधानं बोललं. देव आत्मा आहे. परत ऐका, देवाला एका वेगळ्या प्रकारच्या भाषेची गरज आहे. सगळ्या भाषेचा निर्माता देवच आहे. तेलुगू, पंजाबी, इंग्लिश, मराठी, गुजराती, सिंधी, फ्रेंच, हिब्रू, जापनीज, चायनीज, सगळ्या भाषा देवानंच निर्माण केलेल्या आहेत. आणि जेवढ्या भाषा देवाला माहिती तेवढ्या भाषा सैतानाला माहिती आहेत. तुम्ही ज्या भाषेत प्रार्थना करता ना, ती सैतान पकडतो. आम्ही पाहतो पवित्र शास्त्रामध्ये, दानिएल प्रार्थनेला बसला आणि त्या दानिएलाची प्रार्थना सैतानानं 21 दिवस अडवून ठेवली. त्याला जाऊ दिलं नाही ती प्रार्थना घेऊन. का? दानिएल काय बोलतो ते सैतानाला कळालं होतं, त्याचं उत्तर जाऊ नये. आता देव तो देव आहे, त्याने बघितलं लोकांच्या प्रश्नाची उत्तरं लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे जी दळणवळण आहे, हे संदेशाची देवाणघेवाण आहे. तुम्हाला माहिती का, भारत पाकिस्तान किंवा भारत ज्या त्याच्या शत्रूशी युद्ध करताना कोड लँग्वेजचा आणि वापर करतो का? शत्रूला ते समजू नये आणि बरोबर घाला त्याच्यावरती घालता यावा. मग हे सगळं ज्ञान तुमच्याकडे, देवाकडे ते ज्ञान नाही आहे का? पवित्र आत्म्याला देवानं पाठवलं, ही कोड लँग्वेज तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. ही कोड लँग्वेज अन्य भाषेच्या द्वारे आम्ही कोड मध्ये बोलतो, गोष्टी बोलतो. आणि तुम्ही प्रार्थनेला बसल्यावर अन्य भाषेत प्रार्थना करताना सैतानाला ते कळत नाही. मग तुम्ही बघा, एखादा सेवक ज्या मिरॅकल परफॉर्म करण्याच्या अगोदर तो अन्य भाषेमध्ये जास्त बोलतो आणि अन्य भाषेमध्ये बोलल्याबरोबर त्यानं प्रार्थना केली, तिथं लोक धडाधड बरे होतात. ते कुठून आलं? मग ते कोड लँग्वेज आहे. देवाकडे त्यांनी पाठवले निरोप, पवित्र आत्मा घेऊन गेला. हे सैतान ते कोड फोडू शकला नाही. देवाला ते कळलं, देवानं उत्तर घेऊन पाठवलं. लोक बरे केले. कुणाचा कॅन्सर बरा झाला, कुणाचा टीबी बरा झाला, कुणाचं एड्स बरा झाला, कुणाचा आणि घरातले प्रश्न सुटले, कुणाचे लग्नाचे प्रश्न सुटले, कुणाचं कर्जबाजारीपणा निघून गेला. ही कोड लँग्वेज आहे. मग ती जर जगिक भाषा होती, मातृभाषा असती, तर या मातृभाषेमध्ये 10,000 शब्द कसे काय आले असते? पौल म्हणतो मी जे समजून उमजून 5 शब्द बोलतो, समजणारे शब्द, तो दुसऱ्या भाषे संबंधानं बोलत आहे. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अजून एक करंथीकराचं पत्र, पहिलं पत्र 13वा अध्याय त्याचं पहिलं वचन आपण वाचूया. करंथीकराचं पहिलं पत्र 13वा अध्याय त्याचं पहिलं वचन. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषामध्ये बोलत असलो पण माझ्या ठाई प्रीती नसली. माणसांच्या आणि देवदूतांच्या भाषा, माणसांच्या भाषा वेगळ्या आणि देवदूतांच्या भाषा वेगळ्या. आणि पौल आता काय म्हणत आहे? मी माणसांच्या भाषेमध्ये बोललो, ज्या भाषा जगामध्ये अस्तित्वात आहे.
आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोल, म्हणजे देवदूतांची भाषा वेगळी आहे. आणि देवदूत कोण आहेत? आत्म्यात. देवदूत आत्म्यात, आत्म्याला भाषा वेगळी आहे, आत्म्याला कोड लँग्वेज आहे. आणि ती कोड लँग्वेज कोणाकडे? पवित्र आत्म्याकडे आहे. मग तुम्ही ज्या अन्य भाषेत प्रार्थना करताना ती कोड लँग्वेज देवदूत घेऊन ताबडतोब जातात आणि देवापर्यंत पोहोचवतात. ते सैतानाला कोड तोडता येत नाही. म्हणूनच देवानं पवित्र आत्मा आल्याबरोबर तुम्हाला सगळ्यात चांगलं गिफ्ट कोणतं दिलं असेल तर अन्य भाषा. जे अन्य भाषा आजपर्यंत तुम्ही बोलत होता पण आता बोलल्याचं थांबवलं, तुम्ही तुमच्या जीवनात संकटाला निमंत्रण देत आहात. सैतानाला तेच पाहिजे होतं, कुठून तरी हे स्टॉप व्हायला पाहिजे. तुमच्या असणाऱ्या भाषेमध्ये जी भाषा तुम्हाला अवगत आहे, जी त्याला समजते ना, त्या भाषेत तुम्ही बोललं पाहिजे. म्हणजे तो ते सहज समजू शकेल तुमचे प्रश्न काय आणि अडवून ठेवेल तिथं. आणि एकदा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस महिना 2 महिने वर्ष 2 वर्ष प्रार्थना करत बसल्यावर प्रार्थना तुमची बंद होणार आहे. बस तेच त्याला पाहिजे. प्रार्थना बंद झाली, देवाशी बोलणं बंद झालं, तो जगात घेऊन जाणार आहे, नरकाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे, वादामध्ये पाडणार आहे, भांडणामध्ये पाडणार आहे, शांती तुमची तोडणार आहे आणि शेवटी तुम्हाला नरकाकडे घेऊन जाणार आहे. कान देऊ नाही का? हे स्पेशल गिफ्ट आहे. या गिफ्टला इतकं सहजतेने घेऊ नका. कोणी तुमच्या डोक्यात मारलं, तुमच्या माथ्यावरती मारलं म्हणून किती मोठा सेवक असला तरी, मी जरी वेगळं सांगितलं ना, शास्त्र सांगतं तू शापभ्रष्ट आहे, कर्स आहेत माझ्यावरती, शाप आहेत माझ्यावरती. बायबलच्या बाहेरचं बी जर काय सांगायला सुरुवात केलं, इथं म्हटलं ते देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असले तरी, माणसांची भाषा वेगळी आणि देवदूतांची भाषा वेगळी. मेदी फारसी ही माणसांची भाषा आहे, देवदूतांची भाषा वेगळी आहे. त्याच भाषेत तुम्ही, साधी गोष्ट आहे, अमेरिकेत गेल्यावर तुम्हाला कंपल्सरी अमेरिकन इंग्लिशच बोलावं लागेल, तिथं इंडियन बोलून चालत नाही. आणि तिथं जायचं तर तिकडचे लोक सांगतात आमची बोली भाषा शिकून इथं कामाला आहे. मग स्वर्गामध्ये जायचे, स्वर्गातली भाषा जी पवित्र आत्मा तुम्हाला शिकवतो आणि त्या भाषेवर तुमचा आक्षेप काय आहे? ती भाषा शिका ना, ती भाषा आत्मसात करा. त्या भाषेनं जे असणारे सिक्रेट कोड जाणून घ्या ना, देवाबरोबर. आत्मा रोमकराच्या पत्रामध्ये आम्ही जाणार आहोत. त्या रोमकराच्या पत्रामध्ये 8वा अध्याय 26 आणि 27 वचन वाचा बरं. रोमकराचं पत्र 8वा अध्याय आणि त्याचं 26 आणि 27 वचन. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक आहे. पण आत्मा स्वतः आणि वाच्य कन्यानं मध्यस्थी करीतो. अन्य भाषेमध्ये प्रार्थना म्हणजे यथायोग्य प्रार्थना, तुमची बोली भाषा. मला जी प्रार्थना माझ्या बोली भाषेत करतो ना, ते मला माहिती मी कशासाठी करतो. पण आत्म्याची प्रार्थना, अन्य भाषेतली प्रार्थना, तो आत्मा कणतो. आणि योग्य पद्धतीची प्रार्थना, देवाला काय आवश्यक आहे, कोणाच्या प्रश्नासाठी प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही प्रार्थना करताना तुमच्या बोली भाषेमध्ये तुम्हाला तुमचा मुलगा, तुमचा नवरा, तुमची पत्नी, तुमचा पती, त्यानंतर पाहतो आम्ही तुमची लेकरं, तुमचे नातेवाईक, तुमचा पालक, तुमची मंडळी, तुमचं शहर, तुमचं गल्ली, तुमचं गाव, तुमची नोकरी, याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करता. कारण तेच तुमच्या डोळ्यासमोर. पवित्र आत्मा वास्ट आहे, सगळ्या जगाला पाहतो, कोणाची नेमकी गरज काय ते पाहतो तो, आणि त्या गरजेप्रमाणे प्रार्थना करतो. अन्य भाषेमध्ये प्रार्थना केल्यावर तो आत्मा कणत देवाला जशी प्रार्थना आवश्यक आहे, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना करावी हे देवानं ठरवलेलं आहे, आणि त्याप्रमाणे तो प्रार्थना तुमच्याकडनं करून घेतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि मग तुम्ही पवित्र आत्म्याचं आज तुमच्यामध्ये संभ्रम असल्या कारणानं तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करण्याचं बंद केलेलं आहे. किती भयानक प्रकारची गोष्ट तुम्ही करत आहात. का तर तुम्हाला कोणीतरी सांगितलं, अहो तुम्ही आधी ऐकलं ते खरं का आता ऐकता ते खरं? बरं मला याचं पण उत्तर तुम्ही द्या. आज ऐकलेलं तरी खरं कशावरून मानणार? कारण काही वर्षापूर्वी जे तुम्ही ऐकलं, तुम्ही तुमचं सिद्धांत सोडून इकडे आला. आता हे तुम्ही ऐकलं, अजून कोणतरी तिसरं सांगेल, म्हणजे तुम्ही त्या भटक्या लोकांसारखं इथून तिथं तिथून तिथं तिथून तिथं तिथून तिथं. अहो कुठपर्यंत ही भटकी वृत्ती ठेवणार आहात? देवाच्या वचनातला सिद्धांत समजून घ्या, जाणून घ्या देवाच्या वचनाचं रहस्य. जो आत्म्याच्या द्वारे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो आणि तो देवाच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना करतो असं म्हणून सांगितलेलं. देवाच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना करण्याची पद्धत जर कोणती असेल तर अन्य भाषा त्या ठिकाणामध्ये सांगितलेल्या आहे. म्हणून काम देऊ नाही का?
अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो आणि त्यासाठी आम्ही पाहतो की ज्यास मी बोली भाषेमध्ये प्रार्थना करतो आणि त्यास बुद्धीनं त्या ठिकाणात प्रार्थना करतो. कोरिन्थीकराचं पत्र 1 अध्याय आणि त्याचं 13 वचन, 14 अध्याय, 1 कोरिन्थीकराचं पत्र 14 अध्याय त्याचं 13 वचन आपण वाचणार आहोत. 13 वचन, 1 कोरिन्थीकराचं पत्र 14 अध्याय 13 वचन. भाषा बोलणाऱ्यानं आपणाला अर्थ सांगता यावा, आपल्याला अर्थ सांगता यावं म्हणून प्रार्थना करावी. जो भाषा बोलतो त्यानं अर्थ सांगण्यासाठी प्रार्थना करावी. ते गिफ्ट आहे, ते दान आहे. आणि समजा जर मला इंग्लिश आलं तर मला इंग्लिश समजण्यासाठी मी क्लास लावेल. मग मी कशाला पवित्र आत्म्याकडे गुडघे टेकेल आणि डोकं आपटून गेल की मला दान दे आत्म्याचं आणि भाषा ओळखण्याचं दान दे. आणि समजा आता याच्यातनं अजून एक गोष्ट काय होणार आहे, समजा मला पवित्र आत्मा मला, मग मी इंग्लिश बोलायला लागलो, मग इंग्लिश मधली भाषेचा अर्थ पण मला सांगायला लागला आणि मी दारू पितो, तंबाखू खातो आणि मी तुम्हाला पवित्र आत्म्यानं दाखवलं, पवित्र आत्म्यानं मला ही भाषा शिकवली आणि मी त्याचं ट्रान्सलेशन पण करायला लागलो. अहो काय त्या पवित्र आत्म्याचं गांभीर्य राहणार आहे? काय बालबुद्धीचं होऊन कसल्या सिद्धांताच्या मागे तुम्ही उड्या मारत आहात? कसले सिद्धांत तुमच्या डोक्यामध्ये घेतात जे शास्त्रात नाही म्हणून बायबल सांगतं हे व्यर्थ माझी उपासना करतात. शास्त्र म्हणून शिकवत असतात ते मनुष्याचे नियम. त्यांचं अंतःकरण माझ्यापासून दूर गेलेलं आहे. पौल म्हणतो ज्याला भाषा बोलता येते ना त्यानं भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान मिळावं म्हणून प्रार्थना केली पाहिजे. भाषेचा अर्थ सांगणं वेगळ्या प्रकारचं कृपादान आहे. देवाचे प्रिय लोक, गडबड गोंधळ तुमच्या मनाची होऊ देऊ नका, तुमच्या मनाची चलबिचल होऊ देऊ नका. अंतिम दिवस आहेत, वेगवेगळे सिद्धांत येतील, पण एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शास्त्रामध्ये जा, त्याची गुपितं, त्याची रहस्य जाणून घ्या. कोणताही सिद्धांत स्वीकारण्याच्या अगोदर पहिल्यांदा तुमच्या पालकाकडे जाऊन तुमच्या शंकेचं निरासरण करा, मग ते सिद्धांत स्वीकारा. कुठलाही सिद्धांत डोक्यावर घेऊन नाचण्याच्या अगोदर बायबलला जवळून तपासून पहा ते तसंच आहे का. कोणी सांगितल्यावर कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा शास्त्र सांगतं शेवटच्या दिवसामध्ये विश्वासणाऱ्यांची सुद्धा फसगत होईल. विश्वासणारे सुद्धा माघारी जातील. विश्वासणाऱ्यांची फसगत या दिवसामध्ये होत आहे. लोक चुकीच्या शिक्षणाच्या नादी लागून मंडळीपासून विभक्त होत आहे. बायबल सांगतो तो मंडळी एकत्र करण्यासाठी आला, फोडण्यासाठी नाही. एक शिक्षण जर मंडळीपासून तुम्हाला दूर घेऊन जात आहे तर याचा अर्थ तुम्ही देवामधले लोक नाही, तुमच्यामध्ये बंडाची प्रवृत्ती आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे असणारं शिक्षण आत्मसात करून आपलं जीवन प्रभूला विश्वासूपणे देवाच्या हाती सोपूया. जास्तीत जास्त देवाच्या जवळ राहा, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना करा. आपण प्रार्थना करूया क्षणाला. सर्वसमर्थ देवा, मनापासून तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. आज जो गोंधळ सर्वत्र चाललेला आहे, पवित्र आत्म्याच्या शिक्षणाची नितांत गरज आहे. परंतु आज सगळ्यात गोंधळाची परिस्थिती हीच आहे. अन्य भाषा म्हणजे नेमकं काय? ओ रबा शाखा नामा सेरे बेथिरी खाला शाबा रिबानामा शबातुरबू खालसेने में तेरी बाला खा शबातुरबू. ज्यावेळेस 120 लोक वाडीवरती एकत्र जमले त्यास पवित्र आत्मात आला आणि जसे पवित्र आत्म्याने त्यांचा ताबा घेतला, वाचा दिल्याप्रमाणे ते बोलू लागले. परंतु आता पुन्हा एकदा ती वाचा निसटून चाललेली आहे. गोंधळाच्या परिस्थितीमध्ये लोक थांबलेले आहेत. परंतु आजचं वचन ऐकून त्यांच्या मनाची चलबिचल थांबली जाऊ दे. शास्त्रातलं तुझं गहन रहस्य ते समजावून घ्यावं आणि असंच वाऱ्यावरती उडणाऱ्या शिक्षणाच्या मागे लागून आपली मंडळी आणि विशेष करून पवित्र आत्म्याच्या अगेन्स्ट त्याच्या विरोधात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचा सांभाळ कर. भाषा बोलणाऱ्याने अधिक भाषा बोलावी, भाषेचा अर्थ सांगण्याचं कृपादान त्यांना मिळावं, या प्रकारे त्यांनी प्रार्थना करावी असं होऊ दे माझ्या राजा. कोणी चुकीच्या शिक्षणाच्या नादी लागून आपल्या स्वतःला शापभ्रष्ट करून घेऊ नये आणि कोणी चुकीचं शिक्षण देऊन पण शापभ्रष्ट होऊ नये म्हणून प्रत्येकाची विचारसरणी बदलली जाऊ दे. या दिवसामध्ये सैतान अनेकांचा घात आणि नाश करून मंडळांना आणि उद्ध्वस्त करण्याचं काम करत असताना तुझ्या लोकांना जे जे हे तुझं वचन ऐकतील अशा प्रत्येकाच्या जीवनाचा ताबा घे आणि प्रत्येकाला हे वचन पाठवावं आणि जे गोंधळामध्ये आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी या वचनाचं मार्गदर्शन तू कर देवा. आणि सारं चुकीचं शिक्षण निघून जाऊ दे. सत्य शिक्षणाकडं त्यांचा ओढा निर्माण कर आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे हजारोंचं तारण कर, उद्धार कर. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जगभर कार्यरत होऊ दे. येशूच्या नामात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन.